गेल्या 86 वर्षापासून 86 सालापासून काँग्रेसचं काम करतोय। गेल्या 2-3 महिन्यापासून काँग्रेसचं काम करायला अतितटीचा सामना आम्ही केला। शेवटच्या क्षणी आम्हाला तिकीट मिळते का नाही आम्ही जागृत होतो। आम्ही 1:30 वाजेपर्यंत थांबलो। शेवटच्या क्षणीला काँग्रेसचे नेते आमचे जयवंतराव आवळे त्यांना मी फोन लावला स्वतः, डीजी काय काळजी करू नको, तुझ्या माग माणसं आहेत का, 100 माणसं नाही 1000 माणसं माझ्या माग आहेत म्हटलं। साहेब आम्हाला तिकीट दिले पाहिजे। अशोक आजगराच्या पत्नीला म्हणलं, अलका कांबळ्याला। मग त्या दिवशी तिकीट आम्हाला जाहीर झालं 1:30ला। साहेब आम्हाला 1:30ला तिकीट जाहीर झाल्यानंतर ओवाडाची माणसं सगळी, शेतकरी सगळी माणसं जमा झाली। एक मी आमचे गिरीसाहेब असतील त्यांचं काय ना मला हो साहेब, हे सगळे तिथं आल्यानंतर आम्हाला तिकीट जाहीर झालं। अलकाबाईला तिकीट जाहीर झालं आणि आमच्या परिबाईला तिकीट जाहीर झालं। आम्ही आनंद उत्सव केला तिथं आणि साहेब आम्हाला आनंद मावं ना आमच्याकडनं। एवढ्यापर्यंत आम्ही ही काम केलं। डीजी कांबळेनं त्याचं श्रेय घेतलं। हे सगळ्यांना माहीत असून दे। ओबाडाच्या माणसाला, बापाच्या गटाला आम्ही सगळेजण प्रयत्न केला आणि तिकीट आम्हाला जाहीर झाला। आम्हाला उत्सव आनंद झाला। त्यानंतर ही सगळी पुढे न्यायचा प्रयत्न आम्ही केला। हे 2 उमेदवार आम्ही निवडून आणणार। ही आमच्या काळाची रेस असणार। 100% आम्ही मतदान त्यांना करणारच।